गिरगाव चौपाटी परिसरातली ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्त जमलेले आहेत। हा जो सोहळा आहे तो बघण्यासाठी गणेश भक्तांनी या ठिकाणी आलोट गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत गिरगाव चौपाटीवरून। मीनाक्षी, काय सांगाल? लालबागचा राजा ज्याचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी दरवर्षी होत असते, 10 ही दिवस गर्दी असते आणि आज निरोपाची वेळ आली आहे, काय अपडेट्स आहेत सध्याच्या? आपण पाहतोय लाडक्या लालबागच्या राजाला असा गोड असा निरोप जो आहे तो काही क्षणातच दिला जाणार आहे। कारण 10 दिवस आपण पाहतोय की मनोभावनाने लालबागच्या राजाची पूजा अर्चना केली जाते। आता आपण पाहू शकतो की हायड्रॉलिक तराफा जो आहे तो पूर्णतः निकामा करण्यात येत आहे। कारण बाप्पाच्या आजूबाजूला जे सजावट होतं, प्रभावळ होतं, ते काढण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपण पाहतोय की समुद्राला 9:30 वाजता भरती आहे आणि भरतीच्या वेळी लालबागच्या राजाचा हा संपूर्ण तराफा जो आहे तो समुद्राच्या दिशेने मार्गस्थ होईल। मात्र आपण पाहतोय की अल्लोट अशी गर्दी, एकच गर्दी जी आहे ती गिरगाव चौपाटीवरती आपण गणेश भक्तांची पाहू शकतो। समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं लालबागच्या राजाच्या कोळी बांधव जे आहेत, बँड त्यांचा पथक जो आहे पाहू शकतो की बँड पथक जे आहे ते एकीकडे सुरू आहे तर दुसरीकडे अनेक अशा समुद्रामध्ये बोटी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। गणेश भक्तांची एकच गर्दी आहे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, राजाला पाहण्यासाठी ही गर्दी जी आहे गिरगाव चौपाटीवरती सध्या आपल्याला पाहायला मिळते। तितकंच आपण पाहू शकतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तसाच तगडा बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय। कडेकोट बंदोबस्त जो आहे पोलिसांचा सर्वत्र गिरगाव चौपाटीवरती पाहायला मिळतोय। केलं तर लालबागच्या राजाच्या या तराफ्यावरती हायड्रॉलिक हा तराफा आहे आणि या तराफ्यावरती आपण पाहतोय की शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील आहेत। निश्चितच मीनाक्षी, या ठिकाणी आपण बघतोय की मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा लालबागच्या राजाच्या निरोपाच्या वेळेला तिथं उपस्थित असल्याचं दिसतंय। दरम्यान याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।